नमस्कार बंधू भगिनींनो. सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आणि लाडक्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज जो विषय मी आपणा समोर घेऊन आलोय तो विषय आहे ग्रंथ, त्याचे पारायण व त्याचे नियम. आता या व्हिडिओमध्ये विशिष्ट एका ग्रंथाविषयी मी नाही बोलणार, सर्व ग्रंथाविषयी कॉमन बोलणार आहे की त्याचे पारायण करायचे नियम काय, वाचण्याचे नियम काय, हे सर्व मी इथं व्यवस्थित सांगणार आहे. जसं की आजपर्यंत युट्यूबच्या इतिहासामध्ये तुम्हाला हे कोणी सांगितलं नाही. कारण मी मनापासून म्हणतो की सनातन सत्य चॅनलचा उद्देश व्ह्यूज मिळवणे नाही. व्ह्यूज मिळवायचा असेल तर त्या पद्धतीचे कंटेंट टाकायचे, थंबनेल टाकायचं, टॅग टाकायचे, लोकांना आपल्याला आकर्षित करून घ्यायचं. हे मला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही. मला तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकायचे, तुमच्या अंधश्रद्धा काढून टाकायचे आहेत आणि सनातन सत्य, आपल्या सनातन धर्मातील ऋषी मुनींना काय अभिप्रेत होतं हे सांगायचं आहे. आता पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक ग्रंथ आहेत, खूप ग्रंथ आहेत. सर्व ग्रंथांची नावं घेत बसणार नाही, परंतु अनेक वेळेला जास्तीत जास्त वाचनात असणारे ग्रंथ म्हणजे भगवद्गीता, भागवत, शिवलीलामृत, श्री गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, दुर्गा सप्तशती किंवा असे अनेक ग्रंथ. आता प्रश्न असा येतो की प्रत्येक ग्रंथामध्ये तो ग्रंथ वाचण्याचे किंवा त्याचे पारायण करण्याचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत आणि अनेक ग्रंथांचे नियम इतके कडक आहेत की अनेक लोकांना असं वाटतं की आपण पारायणच करायला नको किंवा हा ग्रंथच वाचायला नको, हे नियम आम्हाला पूर्ण करता येणार नाहीत. आणि कुठंतरी आपल्या मनामध्ये असा एक ग्रह बसतो की जर या पारायणाचे किंवा ग्रंथाचे नियम आपण व्यवस्थित पाळले नाहीत आणि वाचन केलं तर त्याचं पाप आपल्याला लागू शकतं. आता पहिला विषय असा आहे की जे जे ग्रंथ लिहिले गेले आणि त्यामध्ये जे पारायणाचे नियम लिहिले, हा काळ काही 10 वर्षाचा 20 वर्षापूर्वीचा नाही. शेकडो हजारो वर्षापूर्वी हे नियम लिहिले गेलेले आहेत की पारायण करताना कसं बसायचं, काय खायचं, काय प्यायचं, कसं वाचन करायचं, कोणती कपडे घालायचे वगैरे वगैरे. त्याचबरोबर हे जे नियम लिहिलेले आहेत हे त्या त्या लेखकाची मानसिकता त्यावेळेला काय काय होती याच्यावरती ते नियम आधारित आहेत. म्हणजे शेकडो हजारो वर्षापूर्वी जे नियम लिहिलेले आहेत ते नियम आत्ताच्या काळामध्ये खरोखरच लागू होतील का, आणि हे नियम लागू झाले तरच पारायण करायचं का किंवा हा ग्रंथ वाचायचं का, याविषयी आपण आता बोलूया. पहा, आजचं हे युग अत्यंत फास्ट युग झालेलं आहे. सोहळे ओवळे, स्नान संध्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आत्ताच्या या गर्दीच्या युगामध्ये, फास्ट युगामध्ये पाळणं शक्य होत नाही. अनेक वेळा ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, केवळ दूध प्या, केवळ फळे खा, एवढंच, हेच वस्त्र घाला, इथंच बसून राहा. तर अनेक लोकांना हे शक्य होणार नाही. काहींना दूध पिता येणार नाही, काहींना दुधाची ॲलर्जी असेल, काहींना फळे आवडत नसतील, बरंच काय. मग अशा अवस्थेमध्ये आपण ग्रंथ वाचायचा की नाही? बंधू भगिनींनो, अगदी मनातली गोष्ट सांगतो, कारण मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो, त्याच्या मुळाशी जातो. गुरुनी दिलेलं ज्ञान, ऋषीमुनींना काय अभिप्रेत आहे त्याच्या मूळ खोलात, सनातन सत्य चॅनल हा प्रत्येक विषयाच्या मूळ खोलात जात असतो. बंधू भगिनींनो, ग्रंथ म्हणजे काय? तर ग्रंथ म्हणजे मी बोलतो ह्या शब्दाचा अर्थ घेऊ नका, अगोदर समजून घ्या, अन्यथा आणि काही शहाणे उठतील, कमेंट्स टाकतील काहीतरी. ग्रंथ म्हणजे हल्लीच्या काळात आपल्याला कागदाचे ग्रंथ मिळतात, कागदावरती टायपिंग केलेले अक्षर असतात. मग ते मराठी, हिंदी, संस्कृत जे काय असतील ते या पद्धतीनं त्याच्यावर अक्षर लिहिलेले असतात. म्हणजे ग्रंथामध्ये
विद्या अस्तित्वात असते, शब्द भांडार अस्तित्वात असतं. हा ग्रंथ वाचायचा म्हणजे पारायण करायचं. आता तो का वाचायचा, कसा वाचायचा, याचे नियम मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा मला एका व्यक्तीने विचारलं होतं की भगवद्गीता ग्रंथ कसा वाचायचा, त्याचे नियम काय. इतर सर्व ग्रंथ आणि भगवद्गीता यामध्ये फरक आहे. तो फरक असा आहे की इतर ग्रंथामध्ये त्या त्या देवीदेवतांचं प्राकट्य कसं झालं, राक्षसांचा वध कसा झाला, त्याच्या पाठीमा आख्यायिका, कथा, दंतकथा वगैरे वगैरे. भगवद्गीतेमध्ये जे दिलंय ते शुद्ध तत्वज्ञान आहे. भगवद्गीता ग्रंथ वाचताना पहिल्यांदा तुम्ही रोज जास्ती वाचण्याची घाई करू नका. त्यातले काही श्लोक वाचा, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळेला अनेक लोक संस्कृत भाषा येत नाहीत पण वाचतात. छोटी छोटी मुलं पण पारायणाला जाऊन बसतात, त्यांना त्यातला अर्थ काहीच समजत नाही तरी ते पारायण करतात. याला माझ्या दृष्टिकोनातून फारसा काहीच अर्थ नाही. मुळात ग्रंथ म्हणजे त्यामध्ये जे ज्ञान दिलं आहे हे ज्ञान तुम्हाला समजलं पाहिजे. याच्या पाठीमागचा भावार्थ काय, या ग्रंथामध्ये, या श्लोकामध्ये, या शब्दामध्ये सांगायचंय काय. म्हणून भगवद्गीता ग्रंथ जो आहे हा मुळात समजून घेण्याचा ग्रंथ आहे. जर तुमचे गुरु जाणकार असतील तर गुरुमुखातून समजून घ्या, किंवा संस्कृत भाषेच्या खाली आता मराठी भाषांतर सुद्धा येतं, ते समजून घ्या. कारण हे खूप मोठं जगाला भारी ठरेल असं तत्वज्ञान आहे. ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. आता इतर ग्रंथ आहेत, यामध्ये पण बरंच काही ज्ञान दिलेलं आहे, कथा दिलेल्या आहेत. मग तो कोणताही ग्रंथ असो, मी कॉमनली बोलतोय. पारायण करायचं म्हणजे काय असतं, तर ते पारायण म्हणजे ठराविक दिवसामध्ये तो ग्रंथ वाचून पूर्ण करायचा. परंतु याला देखील मी जास्त फारसं महत्व देत नाही. मी ग्रंथ वाचून पूर्ण केला याला महत्व नाही. महत्व किती आहे की तो ग्रंथ मला किती समजलाय, त्यातली वाक्य मला किती समजलेत, तो माझ्या जीवनात किती उतरलाय. म्हणजे अनेक वेळा असं म्हणलं जातं की पांढरी वस्त्र घाला, खाली आसन बसायला घ्या, आंघोळ करा, उदबत्ती लावा, निरंजन लावा, फुले लावा, तिलक लावा, गळ्यामध्ये ही माळ घाला, ती माळ घाला, उत्तर दिशेला तोंड करा, पूर्व दिशेला तोंड करा, हे खा ते प्या, आणि मग ग्रंथ वाचा. पण एवढं करून जर तुम्हाला तो ग्रंथच नाही समजला तर या सर्वांची बेरीज शून्य आहे. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून ग्रंथ वाचताना ज्यादा नियम नसावे. हा ठीक आहे की ग्रंथ हा आंघोळ करून वाचला पाहिजे, शरीर शुद्ध पाहिजे, कमीत कमी धुतलेली शुद्ध कपडे घातली पाहिजेत, या दरम्यान ग्रंथ वाचन चालू आहे तोपर्यंत मांसाहार नाही केला पाहिजे, व्यभिचार, अपवित्र आचरण नाही केलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु एवढं सर्व करून तुम्हाला ग्रंथ समजतच नसेल, त्यातल्या वाक्यांचा अर्थ कळत नसेल, आणि कळून तर काय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याला उतरत नसाल, तर याला काहीही अर्थ नाही, काडीचीही किंमत नाही, काडीची किंमत नाही. प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिन्यामध्ये ग्रंथांचं पारायण करणारे लोक आहेत. त्यांना जर विचारलं त्या ग्रंथामध्ये लिहिलंय काय, त्यांना सांगता येत नाही. त्याचा अर्थ काय सांगता येत नाही. किंवा तुम्ही ते जीवनात उतरलं का, नाही उतरलं. जर त्या ग्रंथामधील ज्ञान आपल्या जीवनात उतरलंच नाही तर त्या पारायणाला शून्य किंमत आहे, शून्य, काही उपयोग नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, थोडेच नियम पाळा, परंतु ग्रंथ व्यवस्थित वाचा, व्यवस्थित समजून घ्या, आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरण्याचं काम करा, तरच तुम्ही खऱ्या अर्थानं पारायण केलं. अनेक वेळेला असं होतं की थोड्या दिवसात पारायण पूर्ण करण्याची स्पर्धा चालू असते. भला मोठा ग्रंथ आहे, 3 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात मी तो पूर्ण करणार. पूर्ण केलं म्हणून काय मोठं वाघ मारलास, काहीच नाही केलंस. कंबर दुखत्या, पाय दुखतंय, डोकं दुखतंय, बसून बसून कंटाळा आलाय, तरी तो वाचतोय, फक्त ओळी संपवतोय, शब्द संपवतोय. तो ग्रंथ समजला नाही, जीवनामध्ये त्याचं ज्ञान आलं नाही. त्यामुळं पारायण तुम्ही नक्की किती दिवसाचं करा हे देखील मला सांगण्याची इच्छा नाही, परंतु ग्रंथ
समजून घेत घेत वाचत जा. आणि तो समजून घेतलेला ग्रंथ तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. अनेक लोक काय करतात, ग्रंथ भगव्या कपड्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवलेला असतो, त्याच्यावरती फुलं वाहत असतात, पाया पडत असतात. तो ग्रंथ कशाचा आहे, त्यात काय लिहिलंय हेही माहित नाही. तरी देखील हे पापच आहे ना. कारण जर आहे तर तो वाचला पाहिजे, जीवनात आलं पाहिजे. समजा शालेय विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आपल्या सर्व पुस्तकांना दररोज हळदी कुंकू व्हायचं, फुले व्हायची, रोज पाया पडायचं, तर त्याचा उपयोग आहे का? अजिबात नाही. त्यांनी त्याचा अभ्यास केला, जीवनात उतरलं तर ते परीक्षेत पास होतील. तसेच आपल्या ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत हे मानवी कल्याणासाठी लिहिलेले आहेत. मानवाच्या जीवनात काही प्रकाश पडावा, ज्ञानाचा सूर्य उगवावा म्हणून हे ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणून माझं शुद्ध मत असं आहे की ग्रंथ वाचताना नियम काय हे म्हणण्यापेक्षा ग्रंथ समजून व्यवस्थित घ्या, हा नियम महत्वाचा आहे. ग्रंथ समजून घेत थोडा थोडा वाचा, गडबड करू नका. तो व्यवस्थित तुमच्या मेंदूमध्ये उतरू द्या आणि मग दुसरा अध्याय नंतर घ्या. परंतु ग्रंथ वाचताना घाई नको, गडबड नको. आता मीही तुम्हाला सांगितलंय ग्रंथ वाचण्यासाठी सुचिरभूत राहा, कारण आपलं मन बुद्धी त्यासाठी तयार पाहिजे ना ग्रंथ वाचण्यासाठी. म्हणून हे नियम. आता दुसरा नियम असा आहे की ग्रंथ स्त्रियांनी वाचावा का? कदाचित पूर्वीच्या काळी जे नियम होते या नियमानुसार ते काय लिहिलं असेल, परंतु माझं ठाम मत असं आहे किंवा माझ्या ज्या काही शिष्य आहेत, स्त्रिया शिष्य आहेत, इथं स्त्री पुरुष हा भेद नाही. एकच क्षेत्र असं आहे जिथं स्त्री पुरुष भेद नाही, ते म्हणजे अध्यात्म. आता जे पूर्वीच्या काळातील काही लोकांनी काही कारणास्तव काय नियम केलेत, मला त्याशी काही घेणं देणं नाही. परंतु ईश्वराला सर्व लेकरं समान आहेत. स्त्री कोणताही ग्रंथ वाचू शकते. आता नियम थोडासा काय येतो की मासिक पाळी येते. आता मासिक पाळीविषयी सुद्धा माझी मतं वेगळी आहेत, ती इथं सांगण्याची मला आता गरज नाही, याच्यावर मी व्हिडिओ बनवलाय. मासिक पाळी काळामध्ये काय होतं, हार्मोन्स मध्ये बदल होत असतात, स्त्री चिडचिड होत असते, पोट दुखत असतं, पायाच्या पेंढऱ्या दुखत असतात, आणि त्यामुळं हे वाचन किंवा पूजन न करता विश्रांती घ्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे. अन्यथा स्त्रियांनी कोणताही ग्रंथ वाचावा, काही प्रॉब्लेम येत नाही. स्त्रियांना तो पूर्ण अधिकार आहे, जसा पुरुषाला आहे तसं स्त्रियांना आहे. ग्रंथ वाचण्याचे किती दिवस ठरवायचे हे तुम्ही ठरवा. ग्रंथात सांगितले असेल 7 दिवसात पारायण करा, 9 दिवसात करा, मी या मताला पूर्ण मान्यता नाही देत. माझी इच्छा काय, ग्रंथ आत्मसात झाला पाहिजे, समजला पाहिजे, जीवनात उतरता आला पाहिजे. त्यामुळं हे सर्व ग्रंथ या पद्धतीनं वाचा. आता पुन्हा एकदा सांगतो, ग्रंथ वाचण्याचे साधे सोपे नियम आहेत. आंघोळ करा, तिलक लावा, सुगंधी उदबत्ती लावा. हे का करा, तर आपल्याला आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. कपडे स्वच्छ ठेवा. ग्रंथ वाचण्याच्या कालावधीमध्ये मांसाहार करू नका, कारण जसे अन्न तसे मन. भांडण करू नका, व्यभिचार करू नका. सगळं लक्ष ग्रंथामध्ये एकाग्र करा, ग्रंथ समजून घ्या. एवढाच नियम आहे, बाकी इतके कडक नियम आवश्यकताच नाही. तो काळ गेला, आता या काळात त्याची गरज नाही. म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने ग्रंथ वाचन करा. कोणतंही मनामध्ये पाप आणू नका, त्यातलं ज्ञान आपल्या मेंदूमध्ये उतरवा आणि पुन्हा ते जीवनामध्ये आचरणामध्ये उतरवा. तरच ते ग्रंथ पारायण सुफळ ठरेल, शुभ ठरेल. अन्यथा काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळं हे समजून घ्या. तसेच आपणास ज्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल, कमेंट्स मध्ये मला तसं सांगा, त्या पद्धतीनं व्हिडिओ बनवला जाईल मला जर योग्य वाटलं तर. आणि अनेक लोक कमेंट्स मध्ये लिहितात की मला या साधना शिकायच्या आहेत, त्या साधना शिकायच्या आहेत, गुरुमंत्र हवा आहे. तर तुम्ही कमेंट्स मध्ये हे देण्याची गरज नाही. हा जो खाली फोन नंबर दिलेला आहे, हा फोन नंबर निशुल्क आहे. या फोनवरती फोन करा आणि तुम्हाला काय बोलायचं आहे या संदर्भात अधिक जाणून घ्या. तसेच आपणास नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, त्याचं नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आलं पाहिजे असं वाटत असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करत असताना
हे जे घंटी जे बटन असतं ऑल या शब्दात शेजारी ते दाबल्यानंतर तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. जय आदिशक्ती.